राजधानी दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा अभ्यास केला जाणार आहे। जेएनयू मध्ये छत्रपती शिवाजी महाराज रणनीती अभ्यास केंद्र सुरू केलं जाणार आहे। मंत्री उदय सामंत यांनी जेएनयूच्या कुलगुरूंची या संदर्भात भेट घेतलेली आहे। शिवरायांचा हिंदवी स्वराज्य अखंड भारताचा कालावधी शिकवला जाणार आहे। जेएनयू विद्यापीठातील रणनीती अभ्यास केंद्र सुरू होणार आहे, त्या संदर्भात आता उदय सामंत यांनी भेट घेतलेली आहे। त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। जेएनयू विद्यापीठात आता या संदर्भात देखील धडे गिरवले जाणार आहेत। मी स्वतःचं भाग्य मानतो की मी जेएनयू मध्ये आज एका बैठकीसाठी गेलो होतो। मी तिथल्या कुलगुरूंना देखील भेटलो, त्यांच्या डीनना देखील भेटलो। महाराष्ट्र शासनाने एक अतिशय महत्त्वाचा जेएनयूमध्ये जो उपक्रम सुरू केला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन केंद्र, त्याचा देखील मी आढावा घेतला आणि त्याच्यावर देखील सांगोपांग चर्चा काय झाली, जेएनयूमध्ये अजून आम्ही कशा पद्धतीनं महाराष्ट्र शासन म्हणून पुढे जातो हे देखील मी पत्रकार परिषदेमध्ये सांगणार। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले। शिवाजी, विद्यापीठात खरं तर जेएनयू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आता अभ्यास केला जाणार आहे। त्या संदर्भात महत्त्वाची भेट देखील झालेली आहे उदय सामंत यांची। काय या संदर्भात अधिकची माहिती? या संदर्भात जेएनयू विद्यापीठाने स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजने एक महत्त्वाची योजना हाती घेतलेली आहे। त्याच्यामध्ये सेंटर ऑफ एशियन स्टडीज म्हणजे भारतातील राजे आणि त्यांची त्यावेळची परिस्थिती, परराष्ट्र धोरण कसं होतं। इतर वेळेस आपण इतर राज्यातील परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करतो, मात्र भारतातील राजांचा परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करण्यासाठी पहिल्यांदाच अशा पद्धतीने जेएनयू मध्ये अभ्यासक्रम सुरू केला जात आहे। या संदर्भात गेल्या वर्षीच घोषणा करण्यात आलेली आहे। त्या दृष्टिकोनातून जेएनयू विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं अध्यासन केंद्र सुरू होणार आहे आणि यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्य आणि अखंड भारताचा कालावधी शिकवला जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याचा यामध्ये अभ्यास केला जाणार आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा मिलिटरी हिस्ट्री, नौदल रणनीती, गुरिला युद्धनीती या तिन्ही विषय शिकवले जाणार आहे। यामध्ये सुरक्षा रचना कशी होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची, त्यांची व्यूहरचना कशी होती आणि हे जे अभ्यासक्रम आहे ते सुरू होणार आहेत। एक डिप्लोमा, एक यामध्ये काही डिप्लोमा कोर्सेस असणार आहेत आणि एक पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस असणार आहे। साधारण जुलै 2025 पासून हे अभ्यासक्रम सुरू होणार असून महाराष्ट्र सरकार यासाठी मदत करणार आहे। तर त्या दृष्टिकोनातून मराठी भाषा मंत्री म्हणून उदय सामंत यांनी आज जेएनयू मध्ये भेट दिली। भेटीमध्ये काही गोष्टीवरती चर्चा केली। थोड्याच वेळात त्यांची एक प्रेस कॉन्फरन्स होणार आहे। त्यामध्ये ते कुलगुरू शांतिश्री पंडित यांच्याशी काय नक्की चर्चा झाली या संदर्भात सविस्तर माहिती जी आहे ती माध्यमांना देणार आहे। मात्र महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची बाब अलीकडच्या काळात पाहायला मिळते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडच्या काळामध्ये पानिपत या ठिकाणी गेले। मराठी माणसांनी जो इतिहास जगाला दाखवून दिलेला आहे, मराठी माणसाचा इतिहास जो होता संघर्षाचा, तो राजकीय सत्तेसाठी नव्हता तर ह्या अखंड भारताच्या संकल्पनेसाठी होता। हे कुठेतरी समोर घेऊन देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचे विचार आणि स्वराज्याची संकल्पना किती मोठी होती हे महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपल्या देशामध्ये सर्वत्र जायला हवं। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजधानी दिल्लीमध्ये एक अश्वारूढ उभा राहायला हवा आणि आपला राजा कसा आभाळा एवढा आहे, त्याचं कर्तृत्व किती मोठं आहे। आज जो भारताचा इतिहास आणि भूगोल जो निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतो तो असा नसता जर हा राजा झाला नसता। तर या दृष्टिकोनातून ही जी माहिती आहे ती जगासमोर यावी, या दृष्टिकोनातून या राज्याची युद्धनीती, कलानीती, रणनीती, त्यांचा अभ्यास हे महत्वाचं आहे। तर त्या दृष्टिकोनातून हे प्रयत्न होताना पाहायला मिळतात। महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ही आजची भेट खरं तर अत्यंत महत्त्वाची आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।